साई मै सकाळ दिवस चौथा आपला. आता आपण रात्रीच्या हॉल्डवर निघतोय. झोप वगैरे झाली का नाही, कारण आज आपल्या ग्रुपकडे पालखी आहे. डायरेक्ट आता नाश्ता वगैरे फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट निघू, कारण आज खूप अंतर पार करायचंय. काहीतरी 17-18 किलोमीटर आहे. चला जाता जाता भेटतो जय साईनाथ. नकुल कुठे? नकुल झोपला. जय साईनाथ भावांनो. तर आजचा दिवस चौथा, साईमय सकाळ. तर आता आपण रात्रीच्या हॉल्टवर निघालोय, फायनली निघतोय म्हणजे फ्रेश वगैरे होते पब्लिक. आणि आज आपल्या ग्रुपकडे पालखी आहे, काहीतरी 18 ते 19 किलोमीटर चालायचं आपल्याला. तर आजचा रात्रीचा हॉल्ट आपला असणार आहे कसारा ना, कसाऱ्याच्या पायथ्याशी आज रात्रीचा हॉल्ट आहे. तर बघूया, हॉल्ट पण थोडे चेंज वगैरे झाले. तर आजचा रात्रीचा हॉल्ट कसारा आहे. आपले 2 साई बंधू पण येतात मुंबईवरनं, खांडेकर आणि रिंकेश. तर त्यांना पण दाखवतो तुम्हाला रात्री आल्यावर किंवा उद्या सकाळपर्यंत दाखवतो. आता फ्रेश वगैरे होऊ आणि पालखी घ्यायची आज आपल्याला, तर तेव्हा डायरेक्ट भेटू. जय साईनाथ. साईराम. साईराम साईराम. साई सकाळ भावानं इथे सकाळची आरती चालू आहे. 4 वाजलेले आहे. झोपले इथे. टेम्पोने बॅग टाकतायत. थोडा आहे निघणार इथून. इथे आरती चालू आहे. आरती आलो निघणार इथून. जय साईनाथ. चहा पिताना भेटूया. गाईज या फायनली चाय प्यायला. क्रीम बिस्किट. क्रीम बिस्किट आहे. बाउन्सिंग. बाउन्सिंग. जय साईनाथ. जमतंय की नाही? डुएल कॅमेरा. जय साईनाथ गाईज. नाश्ता चाय वगैरे पिऊ, बिस्किट वगैरे डायरेक्ट निघायचं आपल्याला. पालखी घ्यायची. ते स्नॅप चालू आहे. स्नॅप अरे सीधा बस ना पण. राम स्नॅप चालू. चला शांती से. साईराम. संचित कुठे? संचित बंद करतो. आम्हाला पालखी घ्यायची आहे. संडेला बरं चला घ्या मग काय आता. गुरु साईनाथ महाराज. चला चला. साईराम. आता पालखी निघाली हॉल्टवरनं. आज आपल्या ग्रुपकडे पालखी आहे. वर बघ भेटत राहू, मध्ये मध्ये भेटत राहू. किती किलोमीटर आहे? 23 किलोमीटर. 23 नाही 27 किलोमीटर पार करायचे. वन साइड एकदम.
चला जय साईनाथ. तर गाईस अजून चालतोय, अजून काय होल्ट आला ना, 2 तास झाले चालू. आणि धुकं बघा काय एकदम ऑसम पडलं, धुकं बघा गाईस. जय साईनाथ. नाश्त्याच्या हॉलला भेटू, नाश्त्याच्या हॉलला जाऊ. गाई स्वर्ग. जय साईनाथ. फायनली आता मी आलोय नाश्त्याच्या हॉलला. पालखी इकडे, पालखी इकडे बाबांची. डायरेक्ट थोडा नाश्ता वगैरे करू, नाश्त्याच्या नंतर निघू परत. साईराम इकडे आराम करतो. नाश्त्याला काय आहे? जय साईराम. या नाश्ता करायला, आज नाश्त्याला काय आहे साईराम? मिसळ पाव. मिसळ पाव, खुशिया दिवस आहे आज. मिसळ पाव खाले, मिसळ पाव एकदम भारी. सोलेची पालखी इकडे. या गाई मिसळ पाव खायला. नाश्ता झाल्यावर भेटू. अजून चालायचं किती किलोमीटर आहे? अजून 1-1.5 तासावर होल्ट आहे. नाश्ता करू साईराम. जय साईनाथ. कडक. जय साईनाथ. आता पोहोचलोय जेवणाच्या हॉल्ट वर. डायरेक्ट जेवताना वगैरे भेटू, आता डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊ, नंतर डायरेक्ट भेटू. साई माई दुपार भावांनो बरफचं पाणी आहे, बरफचं. साईराम होळला पोचलोय. साईड अद्यावत गेला तिकडे.
पालखीमध्ये अड्डा वाजतो. अड्डा वाजायला आम्ही झोपलोय. एवढी तिकडे आमची वगैरे झोपलोय. साहेब तिकडे अड्डा वाचायला गेलं. अड्डा वाजून झालं की तो येईल. नंतर जेवताना भेटूया आपण. चला जय. तर आपण जेवताना भेटूया तुम्हाला. साईराम आरती झाली. आता डायरेक्ट जेवायला. जेवताना भेटू डायरेक्ट. डायरेक्ट जेवताना भेटू. जेवताना. जय साईनाथ. गाईस फायनली आता आमचं जेवण वगैरे झालं. तर आज जेवायला जेवणच संपलं. जय साईनाथ. आम्ही दोन आत्ताच आपली थंडी जय साईनाथ गाईस. तर आता भेटू डायरेक्ट. आता थोडं झोपूया, मग नंतर परत चालायचे 17-18 किलोमीटर. तर इकडे सर्व जेवतायत. आपला दुसरा दिवसाचा ब्लॉग पण अपलोड झाला आपल्या चॅनलला, तर जाऊन नक्की बघा. जय साईनाथ. भेटू नंतर. फ्रेश वगैरे झालो आता आम्ही. ओ साईराम. साईराम साईराम. गाईस तर आता आम्ही दुपारच्या हॉल्टवर निघतोय. रातचा रात्रीचा हॉल्ट कुठे आपला साईराम? माहिती नाही. असं जास्त कुठे नेतात, कुठे काय माहिती. रात्रीचा हॉल्ट आपल्याला अजून माहिती नाही कुठे काय. साईराम बघा. साईराम साईराम इथे बघा. साईराम साईराम. साईराम बघ कसा दिसतोय. थोडा फेस डल झालाय. जय साईनाथ. नंतर भेटूया.
हिला नाही दाखवत. जय साईनाथ. साईराम, जय साईनाथ. तर चालतोय आता. तर आजचा 4था दिवस आहे. फ्रेश वगैरे झालो, जेवणाच्या हॉल्टवर निघालो आणि एक 5-6 किलोमीटर परत चालायला पण घेतलंय. पालखी पाठी आहे इकडे. आपल्या ग्रुपचा परत पालखी घेण्याचा नंबर रविवारी सकाळी आहे. तर चला मध्ये मध्ये भेटत राहू. जय साईनाथ. जय साईनाथ. आईच फायनली आता आमचा नाश्त्याचा हॉल्ट आलाय आणि हे साईराम पहिलाच पोचलेत आमच्या आधी. विदाऊट चप्पल आहेत गाईस. ठीक आहे वाटून भागा पडेल ना झोपायला. चले चला चला साईराम चला. साईराम सनसेट बघा काय झालं इथे पाठच्या साईडला. तर चला अरे भेटू नाश्ता करताना. जय साईनाथ. एक ग्लास दे द्या. एक ग्लास देते बोला एक्स्ट्रा. गाईस तर आता आम्ही मागवले लस्सी. अशा प्रकारे 2 साईराम खाली बसलेत, आम्ही पण बसलोय. बाबांची आरती होईल आता, चालू नाही झाले. कसारा आता किती किलोमीटर आहे? तरी 10-1 किलोमीटर कसारा असेल. आजच्या रात्रीचा आपला आय थिंक कसारा असू शकतो. उद्या आपल्याला कसारा चढायचा आहे. जय साईनाथ. तर साईराम आता आमची आली आहे लस्सी. लस्सी आली आहे भाई. जय साईनाथ. नाही नाही अरे मी लस्सी मजा येणार आता. या लस्सी प्यायला आहे साईराम. काही साईराम लस्सी प्यायला. साईराम लस्सी प्यायला. गाईस तर आता मी निघालोय. नाश्ता वगैरे झालाय. पुढे काय चल रे तू कट कर. बोल कट कर काय बोल. पालखी निघते. चाय नाश्ता वगैरे झालाय. तर असंच मध्ये मध्ये भेटत राहू. डायरेक्ट आता कसाऱ्याच्या खाली थांबायचं आपल्याला. किती किलोमीटर चालेल? भेटूया. किती किलोमीटर चालेल? 10-12 किलोमीटर चालायचंय. मग डायरेक्ट होल्ट वर गेल्यावर भेटू रात्रीच्या. बाबांच्या जुडवानी. जय साईनाथ.
गाईज तिने आंघोळ नाही केली, कमेंट मध्ये सांगा याचं काय करायचं आता. एक दिवस नाही तुला काय होतंय? जय साईनाथ भाई, जय साईनाथ. गाईज आता आलोय, जेवतोय, जेवण चालू झालंय. उद्या कसारा चढायचंय. जय ना पुढे पुढे तर मी या जेवायला रात्रीच्या हॉलवर फॅमिली बसली. आणि भाजी आण. खाना नाही खा रहा है. साईराम या जेवायला. ओ लाईट गेली साईराम, लाईट गेली. लाईट गेली गाईस. दिवस 4था पण संपलाय. उद्या आपल्याला कसारा चढायचंय या जेवायला. मजा आली, लाईट गेले. झोपताना भेटूया. गाईस फायनली आता आम्ही झोपतोय. उद्या सकाळी आपल्याला कशाला गाठ जायचंय. जेवण वगैरे झालंय आणि बाकी सर्व साईरामध्ये झोपण्यात. टाइम आहे रात्र भावा. सर्व खूप थकलेत. उद्या भेटू. आपला जिथे एंड करतो दिवस 4था आजचा दिवस 4था. जय साईनाथ.